हॅलो गाईज, वेलकम टू ईपीडी एज्युकेशन. काहीच महाराष्ट्र सेट म्हणजेच MS सेट हा एक्झाम 15 जून 2025 रोजी कंडक्ट केला जाणार आहे. या एक्झाम संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचा अपडेट आजच्या लेसनमध्ये आपण पाहणार आहोत. ही अपडेट पाहण्यापूर्वी एक छोटीशी इन्फॉर्मेशन. MS सेट एक्झाम 2025 या एक्झाममधील पेपर फर्स्टसाठी न्यू बॅच आपण आजपासूनच सुरू करत आहोत. या बॅचमध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस म्हणजे जे काही पेपर फर्स्टचे 10 युनिट आहेत त्या 10 युनिटचा पूर्णपणे सिलेबस तुम्हाला कंप्लीट करून दिला जाईल. प्लस त्या संदर्भात MCQज प्रॅक्टिस करून घेतली जाईल. MCQज प्रॅक्टिस करून घेण्यासाठी डेमो क्वेश्चन पेपर या ठिकाणी अवेलेबल करून दिले जातील. प्लस मॉक टेस्ट क्विज देखील प्रोव्हाइड केल्या जातील आणि एक्झामच्या आधी पूर्णपणे सिलेबसची रिव्हिजन देखील करून घेतली जाईल. असा कोर्स पेपर फर्स्टसाठी आपण आजपासूनच सुरू करणार आहोत. या कोर्सचा वापर करून खूप सारे विद्यार्थी आपले क्वालिफाय झालेले आहेत. त्या सर्व विद्यार्थ्यांचे रिझल्ट या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. या कोर्स संदर्भात तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आमच्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करू शकता. व्हॉट्सअप नंबर आहे 9011362082. हाच नंबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे. या कोर्समध्ये पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस कंप्लीट करून दिला जातो. प्लस त्या संदर्भात रिव्हिजन घेतली जाते. काही ट्रिक्स आणि टिप्स शेअर केल्या जातील. डेमो क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड केले जातात. असा इन शॉर्ट पेपर फर्स्टचा पूर्णपणे सिलेबस कव्हर करून देणारा हा कोर्स आहे. पूर्णपणे पेपर फर्स्टचा स्टडी या कोर्समार्फत तुमचा होऊ शकतो आणि तुम्ही चांगला स्कोअर पेपर फर्स्टमध्ये करू शकता. कारण पेपर फर्स्टमध्ये जितका स्कोअर जास्त होईल तितकंच पेपर सेकंडचं बर्डन तुमचं कमी होतं. तर फ्रेंड, कोर्स संदर्भात माहिती हवी असेल तर या नंबरला मेसेज करा. इन्फॉर्मेशन पहा, योग्य वाटलं तर तुम्ही जॉईन करू शकता. तर आज आपण MS सेट एक्झाम संदर्भात एक अत्यंत महत्त्वाचं अलर्ट पाहणार आहोत, अपडेट पाहणार आहोत. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही MS सेट एक्झामचा फॉर्म भरलेला नाही आहे त्या विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आजचा अपडेट आहे. तर फ्रेंड, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता MS सेट एक्झामचे फॉर्म हे ऑलरेडी क्लोज झालेले आहेत 13/3/2025ला. पण एक्झामिनेशन फॉर्म ज्या विद्यार्थ्यांना अजूनही भरायचा आहे त्या विद्यार्थ्यांसाठी विथ लेट फीचा विंडो ऑन आहे. अनेक विद्यार्थ्यांना याबद्दल माहीतच नाही आहे. कारण मला अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते की सर एक्झामिनेशन डेट एक्सटेंड होऊ शकते का? तर त्याचा आन्सर आहे नो. त्यानंतर एक्झाम फॉर्म भरता येऊ शकतो का? तर त्याचा आन्सर आहे यस, पण लेट फी मार्फत. म्हणजे जर तुम्ही अद्यापही MS सेट एक्झामचा फॉर्म भरला नसेल तर तुम्ही MS सेट एक्झामचा फॉर्म भरू शकता. फक्त 2 दिवस तुमच्या हातामध्ये आहेत. 21 तारखेला 6 वाजेपर्यंत एक्झामिनेशन फॉर्मचा विंडो ऑन आहे. जी पण फी असेल त्यामध्ये एक्स्ट्रा 500 रुपये चार्जेस ॲप्लिकेबल असतील आणि यामार्फत तुम्ही फॉर्म फिल करू शकता. कारण 2025मध्ये MS सेट एक्झाम हा एकदाच होणार आहे. मग हा जो चान्स आहे, ही जी अपॉर्च्युनिटी आहे ही तुमच्यासाठी शेवटची अपॉर्च्युनिटी आहे 2025मधली. नेक्स्ट एक्झाम डायरेक्टली 2026ला होईल आणि कदाचित तो ऑनलाईन मोडमध्ये होऊ शकतो आणि न्यू सिलेबसनुसार होऊ शकतो. मग आत्ता ओल्ड सिलेबसनुसार आणि ऑफलाईन पद्धतीने एक्झाम देण्याची एक अपॉर्च्युनिटी तुमच्याजवळ आहे. या अपॉर्च्युनिटीचं तुम्ही सोनं करू शकता. फ्रेंड, अजूनही तुमच्या मित्रमैत्रिणींनी फॉर्म भरला नसेल किंवा तुम्ही फॉर्म भरला नसेल तर फॉर्म भरू शकता. 21 तारीख ही लास्ट डेट आहे. आज आहे 19 तारीख. म्हणजे 2च दिवसांनी हा विंडो क्लोज होईल. त्यानंतर कुठल्याही रिक्वेस्टच्या बेसवर किंवा कुठल्याही विनंतीच्या बेसवर कुठल्याही विद्यार्थ्याला फॉर्म भरून दिला जात नाही, अलाउड केलं जात नाही. डायरेक्टली 1 वर्ष वेटिंग पिरियड आहे. ठीक आहे. आणि या ठिकाणी आणखी एक पॉईंट लक्षात घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी 13 तारखेपर्यंतच फॉर्म भरला होता म्हणजे रजिस्ट्रेशन वगैरे केली ती, ठीक आहे, फॉर्मची फर्स्ट स्टेप कंप्लीट केली ती, सेकंड पण कंप्लीट केली ती, पण थर्ड स्टेप आहे पेमेंटची ती कंप्लीट नव्हती केली. अशा विद्यार्थ्यांना लेट फी त्या ठिकाणी चार्जेबल नाही आहे, लागत नाही आहे. कुठल्या विद्यार्थ्यांना लेट फी आहे? फक्त की ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही फॉर्म भरलेलाच नाही आहे म्हणजे रजिस्ट्रेशन पण केलेलं नाही आहे त्यांना लेट फी लागते. बाकी अदर विद्यार्थ्यांना लेट फी ॲप्लिकेबल होत नाही आहे. ठीक आहे. म्हणजे तुमच्या काही स्टेप फक्त कंप्लीट असेल फॉर्मच्या पण फी पेड केलेली नाही आहे. 13 तारखेआधीच तुम्ही काही स्टेप कंप्लीट करून ठेवल्या त्या फॉर्म संदर्भात तर त्या विद्यार्थ्यांना ओल्डच फी लागेल, लेट फी लागणार नाही. फॉर्म तुम्ही इझिली भरू शकता. पण एकाही विद्यार्थ्याने असा कुठलाही विद्यार्थी असेल की त्यांनी एकही स्टेप कंप्लीट केलेलं नाही म्हणजे फर्स्ट स्टेप ही पण कंप्लीट नाही आहे, सेकंड पण कंप्लीट नाही आहे, तर अशा विद्यार्थ्यांना
पूर्णपणे लेट फी 500 रुपये ॲप्लिकेबल असेल. ठीक आहे, पण अशा काही स्टेप तुमच्या कंप्लीट असतील, फक्त फीची जी थर्ड स्टेप आहे ही कंप्लीट नसेल, तर या ठिकाणी ही कंप्लीट करताना तुम्हाला लेट फी लागणार नाही. सिंपल. पण या दोन्हीपैकी एक स्टेप म्हणजे फर्स्ट स्टेप किंवा सेकंड स्टेप, या दोन्हीपैकी कुठली पण एक किंवा दोन्ही स्टेप ह्या तुमच्या 13 तारखेआधी कंप्लीट झालेल्या पाहिजे. ठीक आहे, अजूनही तुम्ही फॉर्म भरला नसेल तर लास्ट 2 दिवस बाकी आहेत. मित्रमैत्रिणींना नक्की सांगा, एखाद्याचं 1 वर्षही वाया जाऊ शकतं. ठीक आहे, तर एखाद्याला सेट एक्झाम द्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांशी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. 21 तारीख ही लास्ट तारीख आहे. संध्याकाळी 6 वाजेपर्यंत विंडो ऑन असेल, त्यानंतर तो ऑटोमॅटिकली क्लोज होऊन जाईल, लक्षात ठेवा. ठीक आहे. सो फ्रेंड, आय होप हे महत्त्वाचं अपडेट तुम्हाला कळालं असेल. अनेक विद्यार्थी मला मेसेज करत होते की सर आमच्याकडून फॉर्म भरायचा राहून गेला, आता मी फॉर्म भरू शकतो का? यस, डेफिनेटली भरू शकता. लेट फी मार्फत भरू शकता. 21 तारखेपर्यंतच भरू शकता. आता नेक्स्ट जो पॉईंट आहे तो म्हणजे एक्झामिनेशन फॉर्म भरताना कुठल्याही प्रकारची जर चूक तुमच्याकडून झाली असेल तर तो करेक्शन विंडो हा 22/3/2025 सकाळी 11 वाजल्यानंतर ओपन होणार आहे. काही विद्यार्थी 22/3/2025 सकाळी 10 ट्राय करतील, करेक्शन विंडो दिसणार नाही. 11-12 नंतर तुम्ही ट्राय करा, करेक्शन विंडो ऑन असेल. फॉर्ममध्ये कुठल्याही प्रकारचं करेक्शन तुम्ही घडून आणू शकता. सिंपल. तुमचं नाव चुकलं असेल, कॅटेगरी चुकलं असेल, कुठल्याही प्रकारचं ते करेक्शन 22 ते 24 तारखेदरम्यान तुम्ही करू शकता. आय होप इन्फॉर्मेशन काय ती कळेल असेल. सो फ्रेंड, जाता पुन्हा सांगाल, पेपर फर्स्ट संदर्भात तुम्हाला कोर्स जॉईन करायचा असेल तर आपल्या नंबरला मेसेज करा. पेपर फर्स्टमध्ये 80 मार्क देखील काही विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. सर्वांचे स्क्रीनशॉट 19 ऑगस्ट 2024 मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर अपडेट केलेले आहेत सर्व रिझल्टचे. ठीक आहे, तुम्हाला पूर्णपणे इन्फॉर्मेशन हवी असेल कोर्स संदर्भात तर व्हॉट्सअपवर मेसेज करून इन्फॉर्मेशन पाहू शकता. याच नंबरवर तुम्हाला पेमेंट करायचं आहे. सिक्युअर्ड प्लॅटफॉर्म आहे. तुम्हाला पेमेंट केल्यानंतर पेमेंट रिसिव्ड असं देखील मेसेज प्रोव्हाइड केला जाईल व्हॉट्सअपवर. तर या ठिकाणी हा नंबर आहे, मेसेज करा, इन्फॉर्मेशन पहा, योग्य वाटलं तर जॉईन करू शकता. सो फ्रेंड, जे कॉमर्सचे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी देखील कोर्स अवेलेबल आहे, त्यांनाही इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाईल. कॉमर्स कोर्स म्हणून तुम्ही मेसेज करू शकता. आजचं लेसन संपूर्ण पाहिले त्याबद्दल थँक्यू सो मच.